रामरक्षेचे अंतरंग या ऑडिओ सिरीजचा आजचा हा 10वा भाग. गुढीपाडव्यापासून सुरू झालेला हा उपक्रम रामनवमीला संपावा अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. रामचरित्र गायनामध्ये आपण सगळेच इतके रंगून गेलो की रामनवमी नंतरही हा उपक्रम असाच सुरू ठेवा असा अनेक साधकांनी आग्रह धरला. आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रकाशित झालेली संथा पद्धतीची रामरक्षा रामनवमीच्या दिवशी 21,000हून अधिक साधकांनी म्हटली. केवढा हा रामनामाचा महिमा! या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लागलेली रामनामाची गोडी अशीच वाढू द्या. हा उपक्रम कधी संपेल याहीपेक्षा या उपक्रमातून आणखी काय मिळेल याकडे लक्ष देऊया. रामरक्षा स्तोत्रातील वज्रपंजर कवचाचा अर्थात शरीर कवचाचा भाग सुरू आहे. रामाच्या देह अवयवांच्या गुणांना स्मरून आपण आपल्यातल्या देह अवयवांची तपासणी करतो आहोत. स्कंधौ दिव्यायुध म्हणताना आपण मागच्या भागात बघितलं की जरी रामाकडे दिव्य आयुध होती तरी ती केव्हा वापरायची याचं भान त्याला होतं. जरी माझ्यात शक्ती असली तरी माझ्या खांद्यावरची जबाबदारी त्या शक्तीपेक्षा जास्त मोठी आहे याचं भान आपण शिकलो. आज जागतिक स्तरावर असलेल्या प्रगत देशातल्या महासत्ता ज्या आहेत त्यांच्याहीकडे दिव्य आयुध आहेत, पण ती वापरण्याचं तारतम्य नाही, कारण त्यागमय आचरणाचा आदर्श घालून देणारं रामतत्व त्यांच्या समोर नाही. प्रगत माणूस एकीकडे विध्वंसक अशा क्षेपणास्त्रांचीही निर्मिती करू शकतो आणि अंतराळातील शोध मोहिमांवर देखील काम करू शकतो. आपल्याकडे असणारी दिव्य आयुध म्हणजे आपल्या खांद्यावरची जबाबदारी आहे, वैश्विक नैतिक जबाबदारी आहे. हे समजणारे भारतीय शास्त्रज्ञ कोण होते माहिती आहे? आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि म्हणून ते आहेत स्कंधौ दिव्यायुधराम. चायनाने सुद्धा एका अत्यंत मोठ्या अशा दिव्य आयुधाचा शोध लावला असं म्हणतात, पण तेच दिव्य शस्त्र कोरोना बनून जागतिक आरोग्यावर संकट आणणारं असेल तर त्यांना राम कळला असं म्हणता येईल का? भारतीय शास्त्रज्ञांना मात्र राम समजला, म्हणून वसुधैव कुटुंबकम असा त्यांच्या मुखातून राम वदला. हे सगळे भारतीय शास्त्रज्ञ म्हणजे स्कंधौ दिव्यायुध. उद्या भारतातून सुद्धा आपल्यातूनच अनेक शास्त्रज्ञ निर्माण होणार आहेत आणि शास्त्रज्ञांच्या या भावी पिढीसमोर जर रामाची त्यागमूर्ती आणि ध्येयमूर्ती असेल तरच त्यांना जागतिक कल्याणाचं भान राहणार आहे. भुजौ भग्नेश कार्मुका म्हणजे रामाचं कर्तृत्व कसं होतं तर शिवधनुष्य भग्न करणारं असं त्याचं कर्तृत्व होतं. आपल्या आतमधला राम जर का जागा असेल तर आपल्यालाही कुठल्याही आव्हानाचं शिवधनुष्य अगदी सहज पेलता आलं पाहिजे. प्रत्येकाच्या आपापल्या क्षेत्रामध्ये एक शिवधनुष्य असतं बरं का, ते दिसलं मात्र पाहिजे. आपल्याला ते दिसलं, आपण ते बघितलं, पण डोळे झाक केली असंही चालणार नाही. तर रामाने जसं ते आव्हान म्हणून स्वीकारलं तसं आपल्याला आव्हान स्वीकारावं लागेल. आज प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कोरोना निर्मूलनाचं शिवधनुष्य आहे. उद्या आणखी दुसरं कुठलं तरी शिवधनुष्य असेल, पण ते पेलण्याचं आव्हान आपल्याला आधी स्वीकारावं लागेल. आव्हानाचं शिवधनुष्य पेलणं म्हणजे मला जी रामाने क्षमता दिली आहे ती कशी वापरता येईल याचा अभ्यास करणं. ती क्षमता पूर्ण ताकदीनं वापरणं, समाजासाठी वापरणं, हे शिवधनुष्य पेलायचं आहे. खूप वेळेला आपण कार्य बाजूला ठेवून देतो, मला नाही जमणार. हे खूप कठीण आहे. पण हिंदीमध्ये एक खूप सुंदर म्हण आहे, कार्य कठिन है इसलिए करने योग्य है, आसान काम तो कोई भी कर लेता है.
हे वाक्य स्मरून आपल्या अंगी असलेल्या क्षमता आपल्याला वापरायच्या आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही क्षमता ही असतेच असते. त्या क्षमतेचा विकास करायचा असेल तर शिवधनुष्याचा भंग करणारा राम आणि त्याचं रूप ध्यानात ठेवावं लागतं, सतत आठवावं लागतं. प्रत्येकाच्या शरीराची आणि मनाची क्षमता वेगवेगळी असली तरी प्रत्येकालाच ती वाढवताही येते बरं का. श्रीरामांच्या तनाची आणि मनाची क्षमता ही सिद्धावस्थेला गेली होती, म्हणून त्यांना शिवधनुष्य उचलता आलं. प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रातलं शिवधनुष्य उचलताच येतं. एखादा धावपटू ऑलिम्पिकचं शिवधनुष्य सहज पेलतो. कारण काय तर सरावाने. तनामध्ये आणि मनामध्ये राम साठवून ठेवण्याचा सराव जर का सुरू ठेवला तर आपल्यालाही कुठलंही शिवधनुष्य अगदी सहज उचलता येणार आहे. करौ सीतापती पातू, सीतापती राम माझ्या हाताचं रक्षण करो. कर्म करणारे माझे हात हे सीतेचा पती असं विशेषण असणाऱ्या रामासारखे असू देत. इथे रामचरित्रातला त्याग दाखवलाय. ज्या हातांनी श्रीरामांनी सीतामाईचा स्वीकार केला त्याच हातांनी त्यांनी सीतेचा त्याग देखील केलाय. राम हा सीतेचा खराच, पण त्याहीपेक्षा तो एक कर्तव्यदक्ष राजा म्हणून प्रजेसाठी राजा राम आहे. रामाचा सीता त्याग म्हणजे कर्तव्याने मोहावर केलेली मात आहे. यथा राजा तथा प्रजा हे श्रीरामांना चांगलं ठाऊक होतं. प्रजेला राजाच्याच वर्तनात दोष दिसले तर त्याच दोषांचं प्रजा देखील अनुसरण करेल आणि असं होता कामा नये, म्हणून सीतेवरील अन्यायाची पर्वा न करता रामाने सीता त्याग केला. कर्तव्याने मोहावर मात केली. सीतापती असला तरी राजा राम म्हणून सत्सत विवेक बुद्धी वापरली. म्हणून रामाने सीतेचा त्याग का केला असा प्रश्न विचारणाऱ्यांना विचारा की बाबांनो, श्रीरामांच्या कठोरतेवर लांछन लावताना त्यांच्या सत्सद विवेकी कर्तव्याचा तुम्हाला विसर कसा पडतो? समजा रामाने सीतेबाबत ममत्वाची भावना ठेवून तिचा त्याग केला नसता तर त्याच्या प्रजेने काय बरं आदर्श घेतला असता? सीता त्याग हा वास्तविक मोहत्याग आहे. ज्या रामाने सीता मिळवण्यासाठी रावणाशी युद्ध केलं त्याच रामाने सीतेचा त्याग कशासाठी केला हा अंतर्मुख करणारा प्रश्न नाही का? पण त्याचं उत्तर अंतरंग जाणलं तरच मिळणार आहे. कथानकातील शब्दांचा सुखदुःखात्मक अर्धवट अर्थ लावणाऱ्यांना अशावेळी रामराम करावा आणि दूर व्हावं हेच भलं. ज्या हातांनी भोग घेता येतात त्याच हातांनी त्याग करता येतो. आपल्या हातून कोणतीही कृती घडत असताना हे भान राहावं म्हणून करौ सीतापती पातू. सीतापती राम हे सत्सद विवेकी कर्तव्याचं प्रतीक म्हणून ते माझ्या हातांचं रक्षण करो. पुढे म्हटलंय हृदयम जामदग्निजित. जमदग्निपुत्र परशुरामांना जिंकणारा राम माझं हृदय शांत करो. परशुराम म्हणजे महापराक्रम. रामानं परशुरामाला जिंकणं हे काही सोपं नव्हतं. श्रीराम केवळ शौर्याने परशुरामाला सामोरे नाही गेले तर परशुरामांच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी ते लढले म्हणून जिंकले. त्यांना परशुरामांना हरवायचे नव्हतेच मुळी, तर परशुरामांचे हृदय जिंकायचे होते. आणि म्हणून परशुरामांना जिंकणारा राम माझ्या हृदयाचं रक्षण करो. सगळ्याच लढाया शस्त्राने जिंकता येतात का हो? शत्रूच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करणं हे खरं लढाई जिंकणं आहे. आणि हृदयात जागा निर्माण करून लढाई जिंकणारा श्रीराम माझ्याही हृदयाचं रक्षण करो म्हणून हृदयम जामदग्निजित.
महापराक्रम गाजवून लढाई जिंकल्यानंतरही मला उन्माद न चढो, आवेश न चढो, पराक्रमात देखील माझं हृदय शांत राहो, यासाठी परशुरामांना जिंकणाऱ्या श्रीरामांचं ध्यान मी केलं पाहिजे. म्हणून हृदयम जामदग्निचित. आणि खर राक्षसांचा विध्वंस करणारा राम माझ्या मध्य भागाचं म्हणजे उदर भागाचं रक्षण करो. या ठिकाणी ख म्हणजे आकाश आणि र म्हणजे रमणारा वायू. उदर भागात रमणारा विषारी वायू जो आहे ना, तो विषारी वायू बाहेर फेकणारा ध्वनी कुठला आहे तर रा. त्याच्यामुळे नाडी शुद्ध होते. म्हणजे वातावरणातला शुद्ध वायू म या अक्षराने आत घेतला जातो, ज्याच्यामुळे नाडी तर शुद्ध होतेच, त्याशिवाय तो शुद्ध प्राणवायू तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. म्हणून खरध्वंसी असा राम माझ्या उदर भागाचं रक्षण करो. खर याचा अर्थ आकाशात राहणारे राक्षस. मग आपल्या उदराच्या आकाशामध्ये कोणकोणते राक्षस राहतात तर कफ, पित्त आणि वात हे राक्षस राहतात. आपलं पित्ताशय, जठर, आतड्यांची पोकळी, पोटामधली सगळी पोकळी यात विषारी वायू तयार होत असतो. वात प्रकोप होत असतो. का? कारण आपण त्या उदर भागात नको ते अन्न ग्रहण करत असतो. त्या भागात राक्षस राहतात हे आपल्याला माहिती असूनही आपण त्या राक्षसांचे लाड पुरवत असतो. आहाराचं सेवन करत असताना मर्यादा पुरुषोत्तम रामाचं आपल्या स्मरण राहत नाही. म्हणून खरध्वंसी रामाचं स्मरण करून आहाराच्या मर्यादा पाळायच्या आहेत. म्हणून मध्यम पा तू खरध्वंसी. माझ्या मध्य भागाचं रक्षण करणं कुणाच्या हातात आहे तर माझ्याच हातात आहे. कफ, पित्त आणि वात या राक्षसांना हवा असलेला, आवडत असलेला अन्न पुरवठाच करायचा नाही. मग आपोआप वात प्रकोप शांत होतो. मग आपोआप पित्त प्रकोप आणि कफ प्रकोपही शांत होतो. ॲसिडिटी किंवा इन्फेक्शनसारखे आजार होत नाहीत. आपले डोळे, आपले कान, आपलं नाक, आपली जीभ हे सगळं काही एखाद्या पहारेकऱ्यासारखं काम करत असतं, परंतु तो पहारा चुकवून आपण अन्न पोटात घालतो. कारण काय? आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आजारावर गोळी आहे. गोळी खावी लागली तरी चालेल, पण जिभेला आवडेल ते खाऊ. जिभेचे चोचले पुरवणाऱ्यांसाठी मर्यादेचं भान जाग करणारा मध्यम पा तू खरध्वंसी. हा खर राक्षस नाशिकमधला होता. याचा अर्थ काय? नासिकेतूनच सगळे हे कोरोनासारखे जीवाणू प्रवेश करतात ना. नासिका भाग म्हणजे काय? नाकातूनच ते प्रवेश करतात. पण जर आपण या नासिका भागाची म्हणजे नाकाची योग्य काळजी घेतली, जलनेती करणे, वाफ घेणे, गुळण्या करणे अशा गोष्टी केल्या तर आपल्याला खरं राक्षसाचा त्रास होईल का हो? म्हणून मध्यम पा तू खरध्वंसी. हा खरध्वंसी राम तुमच्या आमच्यातल्या रामाचं रक्षण करो.